पैठण तालुक्यातील नवगाव गट जिल्हा परिषदसाठी खुला प्रवर्ग पुरुष राखीव सुटल्यामुळे या ठिकाणी चुरशीची लढत होणार म्हणताच, परंतु सगळं खोटं। या ठिकाणी जनतेच्या मनातील फिक्स उमेदवार गोरगरिबांचे हृदय सम्राट डॉक्टर गुलदाद पठाण हेच नवगाव गणातील भावी जिल्हा परिषद सदस्य असणार असे मतदार राजाच्या तोंडून चर्चेला वादळ सुटलंय। याबाबत सविस्तर माहिती अशी की शेतकरीच्या घरात जन्मलेले डॉक्टर पठाण यांना कोणतेही राजकीय वारस नसताना त्यांनी जनतेच्या सेवापायी अनेक पदे भोवले आहेत। त्यामुळे ते पैठण तालुक्यामध्येच नव्हे तर संभाजीनगर जिल्ह्यामध्ये चांगले परिचित झालेले आहेत। डॉक्टर पठाण यांचं नाव ऐकताच एक आदर्श चेहरा नजरेसमोर येतो। अत्यंत शांत, अभ्यासू, प्रेमळ स्वभाव असणारे व्यक्तिमत्व, त्यांचं काम करण्याची शैली जरा वेगळीच। कोणत्या जातीचा, कोणत्या पक्षाचा, कोणत्या धर्माचा हे त्यांना माहीतच नाही। कोणतेही कामे घेऊन जा ते काम होणारच आहे हे पक्के आश्वासन भेटेल। गावात शासकीय येणाऱ्या योजना पारदर्शकपणे राबवून गोरगरिबांना वैयक्तिक आलेल्या समस्येवर वेळ देऊन त्यांच्या मदतीला धावणारे नेते म्हणून त्यांची आगळीवेगळी ओळख नवगाव गटामध्ये झालेली आहे। राजकारण त्यांना आठवत नसून फक्त समाजकारणच डोळ्यासमोर राहतं, कारण की ते व्यवसायानं डॉक्टर आहेत आणि डॉक्टर समोर जात धर्म पंथ काही नसतो। त्याप्रमाणे त्यांचे अंगी समाजकारणाचे गुण अवगत झालेले आहेत। समाजकारण करण्यासाठी वेळ मिळतो आणि ते मिळणाऱ्या वेळेचं संधीचं सोनं करतात आणि आपलं आयुष्य गोरगरिबांच्या जीवनासाठी अर्पण करतात हे नवगाव गटातील मतदार राजा प्रत्यक्षपणे बघत आहे। त्यामुळे अशा समाजसेवा करणाऱ्या उमेदवाराला जनता जिल्हा परिषद म्हणून सदस्य म्हणून अशी जोरदार चर्चामध्ये चालू आहे। माझा डॉक्टर हा व्यवसाय असल्यामुळे जात धर्म पंथ वगैरे काही नाही। जो माझ्याकडे येतो त्यांची मी प्रांजळ मनानं भगवंताशी नतमस्तक होऊन त्यांचं आयुष्य सुधारण्यासाठी प्रयत्न करतो। त्यामुळेच कोणाला काय पाहिजे, कशाची आवश्यकता आहे हे मला चांगल्या प्रकारे कळलंय आणि मी त्यांना ते देण्याचा प्रयत्नही केलाय। आज रोजी जनसमुदाय माझ्या पाठीशी आहे आणि मला त्यांच्या आशीर्वादानं संधी मिळाली तर मी नवगाव गटामध्ये विकासाची गंगा वाहून आणल्याशिवाय राहणार नाही। डॉक्टर गुलदाद पठाण, पैठण। तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्ष, पैठण। संकलन युनुस पठाण, बुलंद आवाज, विहा मांडवा।